छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील नागरिकांसाठी माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी नगरसेविका रंजना सोनवणे यांच्या माध्यमातून जयंतीचे औचित्य साधत हळदीकुंकू समारोह आणि महिला संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रामुख्याने आमदार गणेश नाईक उपस्थित होते। त्यांच्या समवेत माजी नगरसेविका रंजना सोनवणे, डॉक्टर गौतमी सोनवणे तसेच मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मधील महिला वर्ग उपस्थित होत्या। महिलांसाठी लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले होते। तसेच विजेता महिलांना पैठणीची सोडत वाटप करण्यात आले। यावेळी आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की पहिल्या दिवसापासून आपले अस्तित्व असेपर्यंत सुधाकर सोनवणेंसारखा कार्यकर्त्यांच्या मागे नेहमी उभा राहील। बघा, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। सुधाकर सोनवणे छत्रपती शिवाजी महाराजांची उक्ती होती, जनसामान्यांच्या सुखदुःखाशी समरस होणारा कार्यकर्ता हा जनसेवक। छत्रपती शिवाजी महाराज पैलू असलेलं व्यक्तिमत्व, त्यांनी ना धर्म ना जात पंथ वर्ण वर्ग सर्वांच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन करण्याकरता त्याने आपले आयुष्य त्या ठिकाणी कारणी लावलं आणि एक आदर्श निर्माण केला। एक जगातला आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं। आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं निमित्त साधून या ठिकाणी महिला मेळावा आणि त्याचबरोबर एक लोकांना गॅदरिंग करण्याचा एक उत्सव त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे। सुधाकर सोनवणे, रंजना सोनवणे या समाजाला वाहिलेले लोक, आपला या परिसरात बंगला, मोठ्या इम्पोर्टेड गाड्या, दागदागिने किंवा बँक बॅलन्स मोठं करण्याच्या अनुषंगानं सुधाकर सोनवणेची कधीच धडपड नव्हती आणि भविष्यकाळामध्ये असणार। खरं म्हणजे सुधाकर सोनवणे आणि आम्ही जेव्हा एकत्र आलो तर सुधाकर सोनवणे जरा दलित पॅंथरचं काम करतो आणि मी शिवसेनेचं काम करतो। दलित पॅंथर आणि शिवसेनेचं म्हणजे एक प्रकारचा म्हणजे झगडा, परंतु त्यावेळेला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठं जायचं हे निश्चितपणे मला पण माहिती, सुधाकरला माहीत होतं आणि आमचा प्रवास गोरगरिबांच्या हिताकरता चालेल म्हणून त्या अशा मतभेद असताना सुद्धा आम्ही एकत्र राहिलो। सुधाकर सोनवणे 95 सालापासून नॉनस्टॉप सुधाकर, रंजना, त्यांची कधी कन्या अशा प्रकारची नॉनस्टॉप या सभागृहामध्ये बघत सुधाकरला तर या शहराचा महापौर होण्याचा मान, ह्या जो 17 लाख लोकसंख्येच्या शहराचा महापौर होण्याचा आणि तो पण एक सकारात्मक विचारसरणीतून आणि सन्मानानं ती गोष्ट मिळत, चोरून चिटिंग लुटिंग करून त्या गोष्टी मिळवलेल्या नाहीत आणि म्हणून सुधाकर अजून सुद्धा जनसामान्यांच्या मध्ये आज एकूण समरस झालेलं आहे। भविष्यकाळामध्ये सुद्धा सुधाकरच्या माध्यमातून, रंजना सोनवणेच्या माध्यमातून समाजाची सेवा घडत राहील हा विश्वास मी व्यक्त करतो। दादा, खूप आव्हानं होती, संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठे इथे विकासाची आता त्या संघर्ष ज्यांच्यासाठी करावा त्याचं नावं घेतली तर ते मोठे होतील म्हणून मी त्याचा उल्लेख टाळला। झालेल्या विकासाला कसं बघताय? नाही, सुधाकर बोलत एक गोष्ट, कुठलंही यश हे संघर्षातून मिळवलं त्याला एक प्रकारची जनसामान्यांच्या प्रेमाची एक प्रकारची पाठिंबा मिळते। हे इझी मिळालं असतं तर त्याला काही किंमत नसती, परंतु या सगळ्या गोष्टी निर्माण करताना, यश निर्माण करताना सुद्धा तन मन धनानं त्या ठिकाणी लढावं लागलं, दुष्ट प्रवृत्तीशी लढावं लागलं आणि त्या सगळ्या दुष्ट प्रवृत्तीला नमवून त्या ठिकाणी जनसामान्यांच्या हिताकरता काम करण्याची भूमिका ती घेतली, आजवर घेतली, भविष्यकाळात ती भूमिका तशीच राहील। आणि गणेश नाईक, आता राजकारणात मी पक्षाचं बोलत नाही, परंतु गणेश नाईक पहिल्या दिवसापासून तर सुधाकर आमचं अस्तित्व असेपर्यंत सुधाकर सारख्या जनसामान्याकरता लढणाऱ्या माणसाच्या बरोबर ताकदीनं उभा राहील हा विश्वास व्यक्त करतो। दादा, सुधाकर सोनवणे ठरवलं असं तर तो कॉलनीमध्ये चांगल्या फ्लॅटमध्ये 4-5 हजार स्क्वेअर फूटच्या फ्लॅटमध्ये राहू शकला असता। इम्पोर्टेड गाड्यात सुधाकरच्या घरासमोर 2-4 दिसले असते, ब्रेसलेट पण सुधाकरच्या हातात दिसले असते, चैनी बिनी 2 बटणं सुधाकरने खोलले पण असते, पण सुधाकरची मनोवृत्ती ती नसल्या कारणानं दागिने, पैसा, गाड्या, घोड्या, बंगला, माड्या या गोष्टींच्या मोहात न पडता जनसामान्याशी नाळ बांधलेली आहे आणि ती नाळ कायमची राहील। शिक्षा ही संपत्ती आहे हे रुजवण्याचा प्रयत्न त्याने आज झोपडपट्टी वासियांमध्ये केला। नाही, प्रश्न असं की एखाद्याला लोकांचं प्रेम मिळतं, समजा ते कोण 5 वर्ष
सातत्यानं 95 ते 2000 आता 24 म्हणजे जवळजवळ माझ्यासोबत ते 25 वर्षाचा कालखंड जास्त. आता हे समजा 4 वर्ष महापालिका नाही, परंतु ती मागची 25 वर्ष सातत्यानं सभागृहात राहणं, जनसामान्यांनी निवडून देणं हे सोपं काम नाही. जे ध्येयानं वागतात त्यांच्या आयुष्यात ते दिवस येतात. आणि मी आणि सुधाकर आम्ही एकाच विचारसरणीचे असल्या कारणानं लोकांचं प्रेम हे अबाधित आहे. गणेश नाईक हे माझे नेते आज त्यांनी प्रेमाने नाही अरे ते बघा, नेता बिताने आम्ही सहकार्य होतो एकमेकाचे. ऐकून की सुधाकरपेक्षा वयाने मोठा आहे म्हणून सुधाकर इज फॉलोईंग मी. मी एकच बोलतो, आत्ता ओपन बोलतो, आम्ही कुठल्याही विचारसरणीत जरी राहिलो तरी सुद्धा मला मानवतावादापासून कोरी दूर करू शकणार नाही. माझ्या नजरेसमोर बेगुन्हा एखाद्या मुसलमानाला, ख्रिश्चनाला जर कोणी जर त्या ठिकाणी मारू लागला तर मी माझ्या ताकदीने त्याला प्रोटेक्ट करेन. कायदा आहे, न्यायव्यवस्था आहे, त्यांनी केलेल्या गुन्ह्याची प्रायश्चित्त त्याला कायद्याने केलं पाहिजे. तुम्हाला त्याला मारण्याचा, त्याला नेस्तनाबूत करण्याचा अधिकार नाही. आणि अशा प्रकारचा कोणी अट्टास केला तर गणेश नाईक जीवनाचा अंत करून टाकेल, परंतु मी चुकीच्या गोष्टीच्या आहारी जाणार नाही. हा अहंकार नाही, अतिशय विनम्रपणे सांगतो, माणुसकीला सोडून मी कुठल्याही गोष्टीला ॲडमायर करणार नाही. माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती सांगितली. खरं तर हा सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही गेल्या 15-16 वर्षापूर्वी सुरू केलेला कार्यक्रम, कारण आम्ही तारीख बदलत नाही. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तारखेचा घोळ संपवला आणि शासकीय तारीख ज्यावेळेस जाहीर केली त्या दिवसापासून आम्ही, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महिलांचा सन्मान करणारे, परस्त्रीला मातेसमान समजणारे आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या दिवशीच हळदी कुंकू आणि महिला मेळावा असावा अशा प्रकारची कल्पना आमच्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या महिला मंडळांची होती. आणि त्यांचं आपण म्हणणं ऐकून हा कार्यक्रम सुरू केला आहे. लोक या ठिकाणी दिलखुलासपणे त्याचा आनंद घेत आहेत, एकमेकांना भेटत आहेत, वर्षभराच्या गाठीभेटी होत आहेत. आणि विकास जो आहे, विकास कुठल्या दिशेला चाललेला आहे त्याच्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले आणि काय काय प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न फक्त एकट्या नगरसेवकांनी, आमदारांनी, खासदारांनी करून चालणार नाही, तर सगळ्या लोकांनी ते प्रयत्न करायला पाहिजेत, तरच आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो. आणि हा सर्वांगीण विकास तुम्हाला प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मध्ये पाहायला भेटलेला आहे. याचं कारण उभे असलेली ही जी जनता आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की दादा, माझा कुठल्याही सातबाऱ्यावर नाव नाही, परंतु या ठिकाणच्या जनतेच्या सातबाऱ्यावर मात्र माझं नाव आहे आणि हे या ठिकाणी प्रूव्ह होत आहे. आज या संकल्प मेळाव्यात अथांग सागर असा हा लोटलेला तर आहे, पण शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम या झोपड परिसरात पाहायला मिळतोय. काय आहे मागचं गुपित? याचं खरा अर्थ लोकशाही आणि लोकशाहीमध्ये लोकांना दिलेला अधिकार आणि तो लोकांना दिलेला अधिकार योग्य वेळेस योग्य ठिकाणी त्यांनी वापरला, म्हणून त्यांनी त्यांचा विकास करून घेतला. मी हे म्हणत नाही की हा विकास मी केला आहे, हा विकास या प्रभागातल्या लोकांनी करून घेतलेला आहे. कारण त्यांनी योग्य व्यक्तीची निवड केली आणि योग्य फॉलोअप ठेवला, म्हणून हा विकास झालेला आहे. आणि हा सगळा विकास मी त्यांना समर्पित करतो. 25 वर्षापूर्वीचा रबाले आणि आताचा रबाले, यातला रहिवासी म्हणून तुम्ही कसं बघताय? रहिवासी हा परिवर्तनशील असतो. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी परिवर्तन नाही तो निसर्गही नाही आणि माणूसही नाही. माणसामध्ये फक्त शारीरिकदृष्ट्या वाढ होणं त्याला परिवर्तन म्हणत नाहीये. तर परिवर्तनामध्ये आपण या ठिकाणी जे पाहतोय, लोकांमध्ये शिक्षणाचा जागर झालेला आहे, आरोग्याचा जागर झालेला आहे, पर्यावरणाचा जागर झालेला आहे आणि पर्यावरणाच्या जागरातनं मॅनमेड फॉरेस्ट निर्माण झालेलं आहे, आरोग्य केंद्र निर्माण झाले, शैक्षणिक केंद्र निर्माण झाले. हा विकास हा परिवर्तनवादी विकास आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आमची टॅगलाईन आहे, हो हे शक्य आहे परिवर्तन. शिक्षणातून समृद्धीकडे माणूस समृद्ध होताना दिसतोय आणि त्याला नवी मुंबई सोडण्याची गरज भासणार नाही, हे मी या ठिकाणी याच्या माध्यमातून सांगू इच्छितो. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रियाज भांचा रिपोर्ट, नवी मुंबई.